and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 41. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. पुणे ते बिदर 5:30 सुटणारी पुणे. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. तुम्हाला आठवतंय का, मागच्या भागात मी, दिनू व आशा सगळ्यांनी मिळून वडगावला जायची तयारी केली होती. आता वडगावला जाण्यासाठी आम्ही ST स्टँडवर उभे आहोत. घेतलं का सगळं? हो, बघ ना सुनीता मावशी, माझ्याकडे 2 बॅग. आय हॅव 2 bags. What do you have in this bag? I have a breakfast and lunch and a water bottle. And what do you have in that bag? I have my clothes and toothbrush, towel, radio. आणखी काही नाही का? चला चला, ती पहा बस, पुणे गुहागर. अरे, अशी धावपळ करू नका, थांबा. मावशी, इथे पण बसूया. We will sit here. सुनीता मावशी, ते बघ. Look at that. What is it? अगं, त्या टेकडीवर बघ. What is it? तिकडे. But what is it? तिथे त्या टेकडीवर बघ, मोठा राजवाडा आहे. Yes, I can see it. मावशी, आय कॅन म्हणजे मला दिसत आहे किंवा मी पाहू शकते, बरोबर? आशा, अगं, इंग्रजीत आपण ज्या गोष्टी करू शकतो त्यासाठी आय कॅन असं म्हणता येतं. तुला आठवतंय, आपण आजोबांबरोबर खेळ खेळलो होतो. हो, मला आठवतंय. मी म्हणालो होतो आय कॅन सिंग. मी म्हणाले आय कॅन प्ले द तबला. आणि सुनीता मावशी म्हणाली होती आय कॅन डान्स. आणि आजोबा म्हणाले होते आय कॅन कुक. अरे वा, चांगलंच लक्षात आहे तुमच्या. सुनीता मावशी, मगाशी मी ती टेकडी दिसतीये का असं विचारलं. ते कसं विचारायचं इंग्रजीत? सोपं आहे. कॅन यू सी दॅट हिल? हिल म्हणजे टेकडी किंवा डोंगर. सुनीता मावशी, आता बघ हा. कॅन यू सी दॅट मँगो ट्री? येस, आय कॅन. कॅन यू सी दिस डोंकी? नो, आय कांट. तुझ्या शेजारीच तर बसलंय. आशा, गाढव मी नाही, तूच गाढव. आता खरंच कंटाळा आलाय तुम्हाला असं दिसतंय. आयडिया. सुनीता मावशी, आपण ना कॅन यू सारखे प्रश्न विचारायचा खेळ खेळूया. आता मला गाणं म्हणायचंय. म्हणू का? कसं विचारायचं? प्रयत्न तर कर. कॅन आय सिंग? बरोबर. मला रेडिओ लावायचंय, लावू का? हे कसं विचारू? कॅन आय पुट ऑन द रेडिओ? ओके, कॅन आय पुट ऑन द रेडिओ? मला रेडिओ बंद करायचा आहे. कॅन आय पुट ऑफ द रेडिओ? नाही, अजिबात नाही. हे इंग्रजीत कसं म्हणशील? नो, यू कांट. बरं बाबा. कॅन आय सिंग अ सॉन्ग? MOTIA and मोत्या वॉज हिज नेम. नो, यू कांट. कारण मला रेडिओ ऐकायचंय. झालं पुन्हा सुरू. आपलं काय ठरलंय? आठवलं. भांडायचं नाही. अरे पण किती वाजले? 11, 11. मग रेडिओच लावूया. मॅच ऐकू. That's a great shot. I
आय लाईक अ क्रिकेट मॅच. पण तुला मॅच पाहायला आवडत असेल तर कसं म्हणशील? पाहणं म्हणजे वॉच. आय लाईक टू वॉच अ क्रिकेट मॅच. आय लाईक टू वॉच अ क्रिकेट मॅच ऑन TV. अरे वा, छानच जमायला लागलं तुम्हाला. आता दिनू, आशाला गाणी आवडतात हे कसं सांगशील? शी लाईक सॉंग्स. शी लाईक्स म्हणायचं. शी लाईक्स सॉंग्स. ही लाईक्स क्रिकेट. बरोबर. बरोबर. मी पण नवीन वाक्य तयार करतो. काय बरं? शी लाईक्स ट्रीज. एवढाच हुशार असशील तर अजून एक वाक्य सांग पाहू. ऐक मग. आय लाईक टू गो टू गुहागर. वा दिनू, एक्सिलंट. खूपच छान. आता मला गाणी ऐकू देत. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आज आपण आपल्याला काय काय दिसतंय याबद्दल बोलायला शिकूया. Can you see a boy? No, I can't. Can you see a girl? Yes, I can. I can see a tree. I can see a hill. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज ऐकलेल्या शब्दांपैकी बॉय आणि गर्ल हे शब्द तुम्हाला नक्कीच माहीत असतील. बॉय म्हणजे मुलगा, गर्ल म्हणजे मुलगी. आज आणखी 2 शब्द ऐकले. ट्री म्हणजे झाड आणि हिल म्हणजे डोंगर. हे शब्द वापरून काही वाक्य तयार करूया. मला एक मुलगा दिसतोय हे वाक्य इंग्रजीत म्हणूया. माझ्या मागे तुम्ही सगळे म्हणा बरं. आय कॅन सी अ बॉय. मग तसंच मला एक मुलगी दिसत आहे हे तुम्ही सगळे मिळून इंग्रजीत म्हणा. मला एक मुलगी दिसत आहे. आय कॅन सी अ गर्ल. गुड. आता अशीच वाक्य तुम्ही म्हणायची आहेत. तुम्हाला दिसत असलेल्या कोणत्याही वस्तू किंवा व्यक्तीबद्दल तुम्ही असं एक वाक्य तयार करू शकाल. आय कॅन सी अ टेबल. आय कॅन सी अ बुक. आय कॅन सी अ टीचर. अशी वाक्य प्रत्येकाने तयार करायची. प्रत्येक वेळेला घंटा वाजताच एकाने उभं राहायचं आणि एक वाक्य म्हणायचं. पुन्हा घंटा वाजली की दुसऱ्या मुलांनी वेगळं वाक्य म्हणायचं. सुरू करूया. एक मूल तयार. तुला काय दिसतंय त्याबद्दल इंग्रजीत एक वाक्य सांग. आय कॅन सी अशी वाक्याची सुरुवात कर.
दुसरं कोणतरी वेगळं वाक्य सांग बरं. दुसरं मूल आहे का तयार? सांग बरं इंग्रजीत तुला काय दिसतंय. गुड. बरं, आता वेगळ्या प्रकारचा सराव करूया. आता मी एक प्रश्न विचारीन, नीट ऐका हं. कॅन यू सी अ स्कूल बॅग? कॅन यू सी अ स्कूल बॅग? काय विचारलं मी? मराठीत सांगा बरं. सगळे सांगा, काय विचारलं मी? तुम्हाला एक दप्तर दिसतंय का असं विचारलं. कळलं ना? कॅन यू सी अ स्कूल बॅग? मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार? येस, आय कॅन. कारण वर्गात नक्कीच एक तरी दप्तर दिसत असेल. आता माझा प्रत्येक प्रश्न नीट ऐका आणि सगळे मिळून एकत्र उत्तर द्या. येस, आय कॅन किंवा नो, आय कांट. पहिला प्रश्न, कॅन यू सी अ बॉय? तुम्हाला एक मुलगा दिसतो का असं विचारलं मी इंग्रजीत. सगळ्यांनी उत्तर दिलं का? येस, आय कॅन किंवा नो, आय कांट. आता पुढचा प्रश्न, कॅन यू सी अ ट्री? खिडकीबाहेर झाड दिसतंय का तुम्हाला? मग बरोबर उत्तर दिलं. आता पुढचा प्रश्न, कॅन यू सी अ हिल? डोंगर दिसतोय का? उत्तर दिलत. गुड. आता हा प्रश्न ऐका, कॅन यू सी अ टायगर? बरोबर उत्तर दिलं. आता पुढचा सराव टीचर घेतील. आधी वेगवेगळ्या मुलांना आय कॅन सी अ ट्री किंवा आय कॅन सी अ गर्ल अशी वाक्य म्हणायला सांगायची. मग कॅन यू सी ॲन एलिफंट अशासारखे प्रश्न टीचर विचारतील आणि तुम्ही उत्तरं द्या. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.